हॅलो, नमस्कार. आज आहे रविवार आणि आज मस्त असं सकाळच्या नाश्त्याला ना मी पोहे केलते. कारण की ना दवाखान्यामध्ये ना खाली कॅन्टीनमधून मी पोहे आणले होते आणि इतके सुंदर झालते ना, त्याच्यामुळे चला म्हणलं आज पण आहे ना मस्त असे पोहे बनवू. पोहे खाल्लेसुद्धा आणि खूप छान झालते. केसांची ना हालत झालती दवाखान्यामुळे आणि हे पोरामागं सारखं पळून पळून ना, चला म्हणलं आज ना कोरफड आणि जास्वंदाचं ना मिक्सचर करून छान असं केसाला लावूया. त्याच्यामुळे ते थोडंसं तेल टाकलं, आपण जे वापरतो तेल ते तुम्ही टाकू शकता. तर छान असं तेल लावलं आणि मिक्सचर झाल्यानंतर पहिलं आमच्या सई दिदीच्या लावलं. सईचे केस ना खूप सिल्की आहेत, पण माझे केस ना बाप रे बाप खूप कर्ली आणि खूप ड्राय. मला ना कधी कधी खूप छान वाटतात माझे केस, पण कधी कधी ना नको नको येतात पार. तर ते लावल्यानंतर ना तासभर थांबायचं होतं. मग म्हणलं चला मग करायचं काय ना, त्याच्यामुळे छानपैकी आहे ना बेसिंग वगैरे स्वच्छ करून घेतलं, भांडे घासून घेतले आणि राहिलेलं सगळं काम करून घेतलं. आंघोळ वगैरे केली छान. देवीच्या टाकावर ना हळदी कुंकूच वाहत होते. तेवढ्यामध्ये ना हर्षूचा आवाज आला आणि त्याची झोप पण झाली. पण बरं झालं ना माझं सगळं काम झालं आणि मग तो उठला. तर आता त्याची तब्येत बरी आहे आणि सगळ्यांनी जे विचारपूस केली ना त्याच्या तब्येतीसाठी सगळ्यांचे धन्यवाद. तो आता खूप छान आहे, खूप बरं वाटतं आहे त्याला. तर ना माझं आवरून झालंच तेवढ्यात सई दिदी म्हणाली मला ना डाळिंबाचं ज्यूस करून द्या आई. चल म्हणलं मग तुला ना लगेच ज्यूस करून देते. मग सईला डाळिंबाचा ज्यूस करून दिला आणि थोडंसं हर्षूसाठी पण ठेवलं. त्याला तर काही जास्त आवडलं नाही, पण सई दिदीनं खूप छान पिला. सईला ना सगळं काहीही द्या, ती सगळं एकदम छानपैकी गुड गर्लसारखी खाते पिते. ती ना मला बोलून सांगत होती की आई छान झालं आहे. मग मी तिला इथं म्हणत होते का तू असं नको सांगू, तू असं हात करून सांग म्हणजे सगळ्यांना कळेन पण तुला किती आवडलं आहे ते. आणि चला सई दिदी पिते ज्यूस, भेटूया आपण नंतर.